दरम्यान राजू पाटलांच्या गावात 1400 मतदार असून त्यांना एकही मत आलं नाही हे संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. तसंच एकही मत कसं मिळालं नाही हे फडणवीसांनी सांगावं असंही राऊत म्हणाले. अनेक भूमिका मांडली. बघा, राजकारणामध्ये जर कोणी एक भूमिका चांगल्या पद्धतीने मांडत असेल, मग ते आमचे राजकीय विरोधक जरी असले तरी त्या भूमिकेकडे आपण सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. या देशामध्ये अनेक लोक ईव्हीएमवर भूमिका मांडत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मांडतो आहे. पण भारतीय जनता पक्षाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे, भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे सुद्धा ही भूमिका मांडत आहेत की झालेलं मतदान कुठे गेलं हे रहस्य आहे, हा संशय आहे, मतदान गायब झालं आहे. जसं त्याने एक उदाहरण दिलं की राजू पाटील यांच्या गावात 1400 मतं आहेत. त्यांचे विद्यमान आमदार होते. राजू पाटील यांच्या गावात 1400 मतं आहेत आणि 1400 मतांच्या गावात राजू पाटील यांना एकही मत पडू नये हे संशयास्पदच आहे. अशा तक्रारी गावागावातून आलेल्या आहेत.